काय आहे नशिबात दिलंय रे. लग्न दिल तर टिकवायचं तरी. एवढं भारी लेकरू आहे माझ, त्याला सुद्धा कसलं सुख भेटाना ना. बापा असताना पोरक झालं रे लेकरू. तूच काहीतरी कर आता. मम्मी काय ग झालं तुला एवढी नाराज बसली? ए मम्मी तुला पप्पाची आठवण येते ना? चल ना जाऊ आपण मग पप्पांकडे एकदा जाऊन येऊ. मला पण खूप येते पप्पांची आठवण. बाळा आता आपल्याला नाही जाता यायचं रे पप्पाकडे. मग माझी पण लय इच्छा आहे, पण आपलं म्हणजे माझा आणि त्यांचा घटस्फोट झालाय ग बाळा. मम्मी घटस्फोट म्हणजे काय ग असतो ग? म्हणजे आपण ते कोर्टात जातो ना, तिथं त्यांनी सांगितलं त्या अंकलनी की तुम्ही वेगवेगळं राहायचं, त्यालाच घटस्फोट म्हणतात बाळा. का ग घेतलं मम्मी घटस्फोट? काय सांगू बाळा तुला, आमचं भांडण झालं. तू तर होतीस की तिथं. एवढं भांडण झालं की पार कोर्ट कचेरी पर्यंत जावं लागलं ग बाळा आपल्याला. आणि तिथून नाही ग सुटका झाली. कोर्टने सांगितलं तुम्ही वेगळे झालेले चांगले, नाही जमत तुमचं तर. पण तू काळजी नको करू, मी आहे ना तुला. हा मम्मी आपण पप्पांना आपण कधीच एकत्र येऊ शकत नाही का ग? नाही बाळा, त्यांची आठवण आली तर तिकडे जाता येणार नाही आता. नको टेन्शन घेऊ. तू अभ्यास केला? जेवलीस का? जाऊ दे, बघू आपण काय घरात काम करायला. तायडे काय रे सारखं डोक्यात विचार 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 नुसते. तू जर अशी विचारात जर राहिली तर लेकराच्या डोक्यावर परिणाम होऊन तुझ्या डोक्यावर परिणाम होईल. हा दुसरीकडे लक्ष द्यावं जरा. मग काय करू दादा तू सांग. नुसतं असं बसलं जमतं का? झालाय ना आता विषय सगळा. नुसतं त्याच डोक्यात घातलं म्हणजे एकच डोक्यात खुळ म्हणजे एकच डोक्यात नवरा नवरा नवरा. दिलंय ना सोडून आता. राहायचं कसं सोडून दिलं म्हणजे डोक्यातून जात का दाद्या? अरे पण तिच्या डोक्यावर परिणाम होईल. तू जरा समजून घे, तिचा अभ्यास बघायचा, तिची शाळा बघायची, तिचं भविष्य बघायचं. अरे तिच्यासाठी तर चालू आहे सगळं, नाही तर जगलेच कशाला असते तिकडे फाशी घेऊन मेले नसते का? बस रडायला काय झालंय? जेवण घातलंय का तिला? हा केलंय तिने. तू पण जेवण कर, असलं विचारात बसू नको. उठ चल, चल तू जेवायला. उठ 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 उठ, रडू नको. बस चल चल. चांगल्या संसाराला कोणाची नजर लागली काय माहिती. सगळं काय व्यवस्थित चालू होत, आनंदाने राहत होत. खाणं पिणं हिंडणं फिरणं. अचानक काय तुझ्या पण मनात आलं आणि वाटोळं करून टाकलंस माझ्या संसाराच. तुझ्यावर सुद्धा ना आता विश्वास राहिलेला नाहीये. हो सर. सर हो सर. जाऊ का? जाऊ का आम्ही? झालं तुमचं? हा. लय टेन्शन मध्ये आहे तुम्ही. काय झालं? आहे जरा घरगुती आहे, तुम्हाला नाही कळणार. जा तुम्ही. झालं ना तुमचं? हा झालंय ना. उद्या वेळेत या. सर तुम्ही एवढ्यात लय टेन्शन मध्ये असता? असतात बाबा काय घरगुती गोष्टी. मॅडम गेल्यापासून तुम्ही भेटा ना, जाऊ बोला त्यांच्याशी काय होत आहे. बघू. तुमचं झालंय ना? हा सकाळी वेळेत या उद्या. ठीक. आणि अभ्यास करा. ठीक. जा आता. काय करू, एकदा भेटू का तुला? तिचा पाहून ते नाही भेटू द्यायची. भेटून तरी काय होणार आहे? शेवटी जे तुझ्या मनात आहे ना तेच होणार आहे. माझ्या आयुष्याचं वाटोळं. बाबा मला पप्पांची लय आठवण येते. आपण पप्पांकडे एकदा जाऊन येऊ का? नाही बाळ, पप्पाकडे नाही जाता यायचं आपल्याला. पप्पाची आणि मम्मीची भांडणं झाली ना, नाही जाता यायचं ना. मग काय झालं, त्याला भांडणं मिटवून घेता येते. कसं सांगू बाळ तुला, बारीक सारीक तुमच्या लहान लेकराची भांडणं नाही बाळे.
काय असतं नवरा बायकोची भांडणं म्हणजे, आणि ते मस्त मिटवायचा प्रयत्न केला, समजून सांगायचा प्रयत्न केला, पण नाही ऐकलं. तुझी शाळा काय म्हणते, आता शाळा उघडायची असेल ना, हा, अभ्यास करायचा, आता मस्त मोठं व्हायचं ना तुला, मला वह्या घ्यायचोय, पुस्तक घ्यायचं, शाळेत अभ्यास करायचा मस्त, मोठं व्हायचं. मग आता मम्मीला तुझ्याशिवाय कोण नाही ना, मम्मीला ध्यान ठेवायचं जरा, तिच्या संग चांगलं चांगलं बोलायचं, तिला जेवायला घालायचं. मग मी बी सारखं आठवण येत असते ना पप्पाच्या. तुला वह्या आणू, पुस्तक आणू, मस्त कपडे आणू, भारीतले 2 ड्रेस आणून, शाळेचे बी आणू. काय चाललंय आज बसलं आता ते लेकराला बी ना, आलं ना आलं की पप्पाच दुसरं काय. शाळा उघडली ना तिची 15 तारखेला. हा, जाते खेळायला ते लेकरा बरोबर. तुझ्या मैत्रिणी आल्या जवळ खेळायला. काय म्हणतो? जेवण बिवून केलं तुम्ही? हा, जेवण झालंय. मला एक म्हणायचं, ते आरूला ठेवू आपल्यापाशी, आयडी देऊ, लग्न करू. अरे ते लेकरू असताना त्या पोरीचं लग्न आणि ते ना या गोष्टी, आणि तिला ते कोणी स्वीकारलं पाहिजे ना अशा अवस्थेत. मस्त होतंय का आजकाल सगळ्या गोष्टी होत्या. काही पोरं पण आपण काय करू, आरूला आपण सांभाळू, तिचं लग्न करू देऊ करून. काय होतंय, ती बी अशी रोज बसलेली सारखी त्या विचारात बसते, असा विषय. अरे त्या लेकराला बाप नाही तर उठल्या बसल्या बापानं आता तिच्या आईचं लग्न करून दिलं, ते आपल्याला घर डोक्यावर घेईन. एवढं सोपं असतं त्या गोष्टी. त्यातून काहीतरी पर्याय काढावाच लागणार आहे बाप्पा. सारखी तायडी रडते सारखी. बरं मी तरी कवर सांग बरं तुम्ही. अरे पण आता अशा गोष्टीत तिला समजून घेणारा मुलगा भेटला पाहिजेत, नाही तर तू परत एवढा भेटल्यावर मग काय करायचं? मग त्या लेकरांनी आपण त्या सगळ्या गोष्टी बघूनच स्वतःला चांगलं स्थळ बघू, की जेणेकरून मग त्यांनी पण ऍक्सेप्ट केलं पाहिजे बाबा ही गोष्टी. तसंच बघून त्याचं लग्न देऊ करू. आहे पण आता ते हे सगळं अगोदर तिला विचारावं लागेल बा. तिला पण मनात विचारात घ्यावंच लागेल. हा. काय होतं, रोज त्याच गोष्टी मी तिला 1000 वेळा सांगितलं, जेवण करीत नाही, काय नाही. त्या पुरीकडे बारकीकडे लक्ष देत नाही, ते विचारात बसते. म्हणजे कबर झाडाखाली बसन, कुठं बसन, रडत बसते. तुम्हाला बघवतच नाही कसं. पण आता थोडस सोयी न घेऊ तिला, तुम्ही आणि मग तिच्या एखादा कानावर घाला. चांगला मुलगा एखादा पाहून ते विचारून त्याला सगळ्या कल्पना देऊन मग ते आपल्याला या मुद्द्याला हात घालावा लागला. चालतं, तुम्ही एकदा कानावर घालून तर बघा तिच्या काय म्हणते काय नाही बघा. हा, चालेल, मी येतो जाऊन, जरा गावात चाललो होतं. चालतं. हा, येऊ का जाऊन? हो ये. का हो सर, लय टेन्शन मध्ये बसलेत सर? लय टेन्शन मध्ये बसलेत तुम्ही, काय झालं? नाही, काय नाही. तुमच्या बायकोचा विचार करतात काय? आता द्या ना सोडून. किती किती दिवस झाले, आता सोडून द्यावा विषय. कसं सोडणार? एवढा लाख मोलाचा संसार होता माझा लेकरू, तिला तर काही कळत नाही. आणि तू काय म्हणते, द्या सोडून? द्यायचा आता विषय सोडून. तुमचं पुढचं आयुष्य आहे की तुम्हाला? लग्न करावं दुसरं. नाही, इच्छा नाही. कोण देणार आहे माझ्यासारख्याला पोरगी, ज्याचं ऑलरेडी एक लग्न झाले, डिवोर्स झालाय, आणि त्याला समोरची इच्छा असेल तर? कोणाची इच्छा होणार आहे माझ्याशी लग्न करायची? माझी. वेळ लागलाय का तुला? काय झालं सर? काय बोलतेय तू? हे कसं शक्य होणार आहे? शक्य होईल, मनात तुम्ही आणल्यानंतर शक्य होईल. आपण करू लग्न, सुखाचा संसार करू आपण. नाही नाही नाही, हात सोड. हे बघ, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या बायकोवरच प्रेम करत राहणार. मी नाही करू शकत लग्न कोणाशी. तुम्ही कवर तिचा विचार करणार? ती करते का तुमचा विचार? माझ्यात काय कमी आहे? आपण करू ना संसार. हे बघ, हे शक्य नाहीये. का शक्य नाही सर? सारखं सारखं तेच सांगायला लावू नकोस. मूर्खासारखं काहीतरी बोलते. बघा, विचार करा. मी तर बोलले, तुमचं टेन्शन बघून म्हणलं चला आपण एखाद्याला आधार देऊ. हे बघ, तुझ्या मत भावना चांगल्या आहेत, पण माझी परिस्थिती तशी नाहीयेच. मी नाही कोणाचा विचार करू शकत दुसरा. बघा, विचार करा. चला मी जाते.
खुशे अगं ए खुशे अगं किती वेळची आवाज देतोय मी तुला खुशे अगं बघ ना इकडं ए खुशे खुशे अगं बोल ना माझ्याशी अगं ए खुशे अगं बोल ना अगं काय झालंय तुला अशी का वागतीये तू तू बघतो माझ्याकडं खुशे काय हालत करून घेतलीस ग स्वतःची हा कशी होतीस कशी झालीस अगं बघतो माझ्याकडे एकदा बघलं मी आलोय मी उभा आहे तुझ्या समोर काय झालंय ग तुला आणि आरू कुठे आहे अगं किती दिवस झाले भेट नाही ग ती लेकरची माझी मी कसं जगतोय माझं मला माहिती खुशी ये ना घरी परत खुशे ए खुशे खुशे ये ना ग परत खुशे काय झालंय ग खुशे तुला असं का वागतीये तू एकदा बघ तर माझ्याकडं भागलं नाही तिचा अख्ख्या आयुष्याचं वाटोळ करून भागलं नाही तुमचं मी तुला तिकडे वाट बघतोय तू इकडे काय करती मी काय वाटतो काय तुमच्या पाया पडतो मी पण आता जेवढं झालंय ना तेवढं बाद झालंय अख्ख्या आयुष्याचं माझ्या बहिणीचं वाटोळ केलं आता काय आमच्या मध्ये तुम्ही येऊ नका त्या लेकराचं वाटोळ काय करू नका तुम्हाला हात जोडतो माझ्या बहिणीला जगू द्या असं कसं बोलताय तुम्ही बायको माझी तसलं बोलायचं नाही बायको बिको आहे ना ती होती आता नाही नीट बोलायचं नीट राहायचं आणि माझ्या बहिणीच्या परत वाट्याला कधी यायचं नाही जर माझ्या बहिणीच्या वाट्याला परत कधी दिसला आसपास जरी दिसला तरी हातपाय मोडीने पण मी काय केलंय अजिबात माझ्या बहिणीची सावली सुद्धा आली नाही पाहिजे तिथं पायंदळी तुझ्या माहितीसाठी सांगतो एकदा मला भेटू अजिबात जमणार नाही म्हणजे जमणार नाही झालं ना कोर्टात गेला ना कोर्टाने दिला निर्णय आता आमच्या बहिणीचं काय करायचं आम्ही बघणार काय तुझं बघायचं परत माझ्या बहिणीच्या वाट्याला माझ्या भाषेच्या वाट्याला अजिबात यायचं नाही तो आणि बघायचं सुद्धा नाही तिकडे लेख हो माझी लेख आहे ना ते अगोदर समजायला पाहिजे होतं ते आता नाही समजून उपयोग त्याचा कळलं का ती कशी राहती कशी वागती ना ती मी माझ्या डोळ्यांनी बघतो तिला तळ हातातल्या फोडावणी जपलो होतं आम्ही काय आणि तुझं फक्त स्वभाव बघून आम्ही तुला दिली होती आम्हाला नव्हतं वाटलं तू शिक्षक आहे ना हा शिक्षक आहेस ना कसं राहायचं कसं वागायचं अरे तुझ्या हाताखाली पिढ्या जगणार आहेत पुढच्या आणि तुझ्याकडून काय आदर्श घ्यायचा रे पुढच्या पिढ्यांनी परत येऊ नको काय प्रेमाने सांगणं परत माझ्यासारखं वाईट नाही मोठं व्हायचं बाळ तुला चुकून अधिकारी व्हायचं आता मोठा अधिकारी व्हायचं म्हणलं तुला शिकायला मग आता बाहेर जावं लागेल ना बाळ पुण्याला नाही तर मग मुंबईला जाशील अहो मोठी शाळा असतील मग तिथं नको मला करमत नाही मग मम्मी पप्पा पण नाहीत मग मम्मी बी नाही तुम्ही पण नाही मी येत जाईन ना बाळ तुला भेटायला कधी मध्ये मामा येत जाईन मी येत जाईन नको बाबा अगं तुला मोठा अधिकारी व्हायचं मग तुला जावं लागेल शिकायला बाळ शिकू दे ना मला इथं. किती आहेत ना बाळा बरं का तुझ्या एवढं सगळी बारकली पोर आहेत ना सगळे असते तिथे लय मस्त शिकव काय करावं बाबा मी ऐकलंय की मम्मीला पाहुणे येणार आहेत बघायला कसं हा मग आता बाळ मग ती असं वेड्यासारखं करते मग आता तिला आधार नको का मग तिचं लग्न करू मग आम्ही आहेत ना तुला बाळ मी आहे मामा आहे तुझं शिक्षण करूत ना मग कसं शोभन बाबा हे असं काय सांगायचं रे या लेकराला काय सांगू काही आलंय नशिबाला त्याला तरी काय करणार अगं तिला मग ती अशी येड्यासारखी करते तिच्यावर ध्यान नाही ठेवत कुणी काही नाही करत मग आता तिच्यावर लक्ष ठेवायला मग तू शाळेला जायची मग तिच्यावर लक्ष ठेवायला माणूस नको पाहुणे आले बघ बा ऐक आपण हे करू का तू मम्मीला सांग म्हणा पाणी घेऊन जा पाहुण्याला बस हो काय नाही चालत रोडनी हा तो म्हणला होता थोडेसे उशिरा येणार आहेत म्हणून नाही मला जरा काम होतं ना तेच वाट बघत होतो तुमची ऑफिसवरून आलेले काय मग मम्मी पप्पा यायला दुपारी मी सहज चाललो होतो म्हणून आलो त्यांना कल्पना दिली की सगळी हा त्यांना सांगितलंय सगळं सांगितलंय पण त्यांना आता थोडस पहिला प्रकार झाल्यामुळं थोडीशी मानसिकता तिची आता आहे लेकराचं टेन्शन घेऊ नका लेकरू आम्ही ना शाळेला इकडे आम्ही सांभाळतो. पाठवतोय सगळं सांगितलं हा अडचण नाही
मग फक्त आता काय करा, थोडस एकदा ते लेकरू असं होरपळून निघाले हे की नाही, काळजी घ्यावं लागेल तुम्हाला. होईल सगळं होईल, काय अडचण नाही. फक्त काय वाटतं आमच्या जीवाला, म्हणजे काय वाटतं की बाबा आमच्या बहिणीला पहिला जो त्रास झालाय ना ते नको हो ते म्हणून. परत नाही होणार. ये बाय सगळं सांगितलं पाणी. ना. काय अडचण शिमुली ये इकडं. ही आमची बहीण आहे. पाहून येत बघ. नाही, असं जड अंतःकरण होतं आमचं पण आहे ना, असं काय जाऊ दगड ठेवून आम्ही हा निर्णय तुम्ही घेतला. काही काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित. आता दुपारी मम्मी पप्पा आले, ते बी बोलते. हो चालतं, त्यांच्याशी बोलून घेऊ. जगलास तिच्याकडे धर बाय. ठेव बाळ. चहाचं बघ थोडस. काय होतंय आता ते थोडस पहिल्या प्रकरणाचं थोडस तिला असं धसका माणूस नाही म्हणत का, टेन्शन घेत. टेन्शन वगैरे असं. हा मग ते थोडस एक कसं तुमच्यासारखा जर माणूस समजून घेणारा थोडस भेटलं, मग मन एकटी बसून बसून ती अशी मनाला झुरत राहते ना, तो प्रकार आहे. उलट तुम्हीच लय मोठं मन केलं थोडंसं- आणि आम्ही आमच्या तर आहे बहिणीला त्यात तुम्ही आता स्वीकारताय. थोडंसं लक्ष ठेवू, हा येत जाईल कधी मध्ये, मी येत जाईल. त्याच्यानंतर काही गरज पडायची नाही, सगळं व्यवस्थित होईल. चालते. चहा. चहा घेऊ आपण. शतलेखन करायचंय मला, गणिताची पार्टी करायची. पप्पा आरो तुम्ही इथे कस काय? मी बाहेर चाललो होतो. आणि तू कुठे चाललीये? मी घरी चाललेली आहे. पप्पा तुम्हाला आमची आठवण येत नाही का? मला रोज आठवण येते का पोरा तुझी? मम्मीची. आठवण खूप येते का? तुम्ही कशी काहीच असते? नाही आम्हाला हा? भेटायला. नाही येता येत ग. अगं तुझे आजोबा आणि तुझा मामा तुला भेटू देतो ना तुझ्या आईला. का बरं असं करते ते? पप्पा तुम्हाला आमची आठवण येत नाही की? नाही का येत? आम्हाला किती वाटतं तुम्हाला भेटाव. तुम्ही आम्हाला का येत नाही सारखं भेटायला? लय आठवण येते ग तुझी, तुझ्या आईची. पण काय करणार ग, तुझा तो आजा, तुझा तो मामा भेटूच देत नाही तुम्हाला. तू व्यवस्थित आहेस ना? खातीस पितीस ना वेळेवर, आणि शाळेत जात जा बरं का व्यवस्थित, आणि अभ्यास नीट करत जा. हा, येईन परत भेटायला. पप्पा तुम्हाला माहिती का, बाबा आणि मामा मम्मीचं दुसरं लग्न नवीन करते. काय? हा, तुम्ही काहीतरी करा ना पप्पा, परत आपण एकत्र येऊ. करतो बाळा, करतो मी काहीतरी. तू कसलीच काळजी करू नको. आपण परत पुन्हा सगळे एकत्र राहू पहिल्यासारखं. हा, तुझा हाता क्लासला. पप्पा आता तुम्ही भेटलाय म्हणल्यावरती काहीतरी खायला घ्या, चला ना आईस्क्रीम वगैरे खाऊन जाऊ. आईस्क्रीम आवडते तुला? चल आईस्क्रीम खाऊ आपण. चल बाळा इकडे. काय झालं काय झालं काय झालं काय झालं? माझी चुकीच नाही ना, चक्कर आली माझी नाही चुकी. हो माझी नाही चुकी, ब्रेक मारलं उलट. अगं तू कोण आहे? फोन लावा घरी. पाणी पाणी पी. समजत नाही का गाडी चालवा? माझी चुकीच नाही, आमच्या शेजारी ते फोन लावतो. हॅलो, तुमच्या मुलीचा ऍक्सिडेंट झालाय थोडासा. हा इथं चौकात आहे. कस काय पडली तू? कस काय ऍक्सिडेंट झाला असा? हो तुम्ही कोण आहे? सावलीला घ्या, त्यांच्या घरी फोन केलेला आहे. येते ते आता, येते ते त्यांच्या घरी फोन केला. येते येते येते. हा हा, बंद करतो गाडी. पाणी पे, पाणी बस बस खाली बस, खाली बस. चक्कर येत असेल त्याला. राहू द्या राहू खाली बस, चक्कर बस. तुम्ही कोण आहे? नवरायची. काय झालंय? काय झालं रे बस? काय झालं ग? काय लागलं नाही तुला? चक्कर आली असेल तिला. नाही, माझी काही चुकी नाही. त्याचे आज चक्कर आल्याने झाली त्यांना, ते पडलेत. माझी चुकी नाही. थोडीशी मानसिक परिस्थिती डाऊन असल्यामुळे तुमची नाही चुकी. जाऊ द्या, लेकराला काय नाही लागली. ठीक आहे ना बाळ, तू
तुम्ही मी बघितलं होतो तिथं मी. बरं झालं बघितलं ते. अरे बाबा नको ना आमचा पिक्चर सोड ना बाबा. तुला किती वेळा सांगितलं मी. जगू दे ना कस तरी. आम्ही कस तरी जगतोय राव. तुम्ही मोकार आमच्या माझ्या बहिणीला जास्त कमी झालं असतं काय केलं असतं तुम्ही सांगा बरं. अहो तुमच्यामुळे हालत झाली ही तिची. काय हालत दादा. झाली राव. उलट आम्ही एकत्र राहिलो ना तर सुधरेल तिची हालत. आणि काय बोलता तुम्ही? दादा बाद झालं रे आता. बाबा जाऊ द्या माझ्या घरी. मला बाद झालं आता. हे नाही सहन होत आता. मला एकत्र राहायचे हा काय मामा मामा आम्हाला राहू दे ना एकत्र. अगं बाळा आमचं काही म्हणणं नाही. तुझ्याच आई वडिलांची काहीतरी भांडणं झाली होती. आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही एकत्र राहा काही करा. आम्हाला नाही वाटत की यांची ताटात उठवावं म्हणून. ती अहो, माझी पण- लाडाची बहीण आहे. भांडणं प्रत्येकाची होतातच. प्रत्येक संसारामध्ये भांडणं होतात. मग ते काय लगेच वेगळे होतात का असे? आणि ही परिस्थिती ना फक्त तुमच्यामुळे आली आहे. आता काही गोष्टी माझ्याकडून चुकल्या असतील. काय आता कोणाला वाटतं माझ्या बहिणीचं वाटलं म्हणून? मला वाटतं का? हे बघा 4 चौघात तमाशा नको. दादा मी घेऊन जातो माझ्या अहो, आज बायकोला. जरी सोन्यासारखी ए, तुझी माणसं तयारी नसती का तर याची? माझी बहीण गेली असती. अहो द्या रे. एक तर काय होईल ते लेकरू बी सारखं पप्पा पप्पा करते. ती पोरगीच्या डोक्यावर परिणाम झालाय. मराल एखादा थोड्यावर वाचले ते थोड्यावर तुमची भांडणं दिवस हा. थोड्यावर सुवाचले ब्रेक दाबलं ती चक्कर आल्यावर झाली. पाहुणं लेकराला जीव लावा. आता अहो, हे बी लेकरू नाही राहू शकत तुमच्याशिवाय. सांभाळायला मी घेऊन जातो तिला. बॅग घ्यायला संध्याकाळी येतो वाटलंच तर. अहो, नीट घ्या तुम्ही. खुश ना आता पप्पाकडे जायचं ना तुला. लेकराला किती बरं बाबा तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तायडे तुला पण जरी काही यांच्याकडून चुकलं तू समजून घे. जरी माझ्या बहिणीकडून काही चुकलं तरी तुम्ही समजून घ्या. हे बघा आम्हाला नाही वाटत की तुमचा संसार मोडावा म्हणून. मम्मी आता आपण कधीच भांडायचं ना. आपण आता एकत्र राहायचं. आणि कधीच तुम्ही तुझी बी चूक नाही करून द्यायची आणि तुझी बी चूक नाही करून द्यायची. छोटं बाळ सांगतो तुम्हाला. तुम्ही या करताय. पटायला पाहिजे तुम्हाला. सोन्यासारखं लेकरू आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण आली तर निसंकोच मनाने मला फोन करा. तायडे तू कधी पण फोन कर. निम्या रात्रीचा मी तिथं उभा राहीन. फक्त व्यवस्थित राहा. जावा घेऊन तिला. करा सुखानं संसार. चला पोरीची काळजी करतो मी. बारकी पोरगी आहे ती. परत भांडू नका. चला. त्याला तर काय झालं? ती अचानक चक्कर आल्यावानी झाली ना तिला. ती हा नशीब म्हणजे गेलं ब्रेक होत दाबलं लगेच. वाचले ती. सगळ्या गोष्टी हो आमच्याकडे. पण ते लेकर असत काय नाही. त्यांना अन्न पाण्याची सुद्धा आठवण व्हाय नाही. पैशाचा थोडा कायम त्याच विरात. जसं लेकरू घरी आणलं ना घटस्फोट झाल्यावर कधीच समाधान नाही हो. त्या बारकीच्या नाही मोठीच्या नाही. मस्त पैसा पाणी लय श्रीमंती आमच्याकडे. जीवाला खेळला असतं ना आता. हो ते नशीब त्या गोष्टीमुळे तरी आमची बहीण आज तिच्या सासरी गेली. त्याच तिचं चांगलं विचारात झालं. त्याच विचारात होती सर. आई बापाची भांडणं आणि पोरीला तर बारकाला बनवास. अशी भांडणं असतात का? आमच्या मोकार बलामत आली असेल. हा ना, हा ना. नशीब बाबा. हा तिच्या मग डोक्यावर तुझ्या थोडस मला नाही. एक याच्यात आता रांगेला चांगली लागेल. गोष्ट झाली. माझ्या बहिणीचा संसार सगळा बसला. आता आम्ही दुसरं लग्न करायची तयारी होती. आम्हाला त्या गोष्टी देखत नाही, नव्हत्या. नाही, बरोबर अजून आहे. दुसरी चूक करायला निघालो होतो आम्ही. पाहुणे पाहिले. पण चला लेकराला चला काही झालं नाही. तुम्ही सहकार्य केले. बारीक लेकरू आहे. बरं झालं, बरं झालं. सांभाळून घ्या. हा, सांभाळ. आम्ही मानतो श्री. चालतं.